अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मतदारसंघाचे भाजप आमदार केवलराम काळे यांची नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळ संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली। ते चौथ्यांदा संचालक झाले आहेत। 14 नोव्हेंबर रोजी या पदासाठी मतदान होणार होते, मात्र 2 उमेदवारांनी नामांकन मागे घेतले। या निमित्ताने आदिवासी शेतकऱ्यांना माझ्याकडून न्याय देण्याचा प्रयत्न होईल, अशी प्रतिक्रिया आमदार केवलराम काळे यांनी दिली। यावेळी आमदार काळे यांचं आदिवासी शेतकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले। जनसमर्थन न्यूज अमरावती। महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक या महामंडळावर या निवडणुकांमध्ये मी अविरोध निवडून आलो आणि 1958 पासून मी सतत संचालक या पदावर निवडून येत आहो आणि धारणी आणि चिखलदऱ्याच्या सेवा सहकारी सोसायटीचे सर्व सभासद आणि प्रतिनिधी यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून समर्थन करून त्यांनी मला अविरोध निवडून आणलं आणि या निवडून आल्याबद्दल मी सर्व अगोदर मी त्यांच्या सर्व प्रतिनिधींना सभासदांचा मी हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो त्यांना। आणि आता संचालक मंडळावर झाल्यावर बोलल्यानंतर शेतकऱ्यांना कसं त्यांना शासनाच्या माध्यमातून आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, त्यांना कसं उपाययोजना करता येईल आणि विविध प्रकारचे जैविक खेती, सेंद्रिय खेती आणि नैसर्गिक खेती कसं करावं, आधुनिक पद्धतीने त्यांनी कसं करावं, अशा पद्धतीने मी त्यांना आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मी त्यांना प्रयत्न राहील आणि आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा शेती उपज माल म्हणजे ज्वारी आहे, सोयाबीन आहे, उडीद आहे, मका आहे, जे काही उपज माल आहेत त्यांना कसा भाव मिळेल यासाठी माझे सतत प्रयत्न राहील।